कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री तायडे सर, श्री वक्ते सर आणि श्री भीमराव पाटील म्हणजे अण्णा, हे आपल्या कार्यक्रमाला यांनी प्रमुख अतिथींची उपस्थिती लाभली आणि त्यांच्या प्रेरणादायी शब्दांमुळे आपल्याला जगण्यास प्रेरणा मिळाली आणि ते आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच येथे उपस्थित असलेले आमचे सर्व शिक्षकवृंद, गुरुजन वर्ग यांनी आमच्या शब्दाला मान देऊन इथे उपस्थित राहिले आणि आमच्या बालपणातल्या आठवणी आम्हाला जगायला एक प्रकारची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या 2007च्या अ आणि ब तुकडीच्या 10वीची जी बॅच होती त्या बॅचच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथं उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। आणि विशेष आभार आपल्या शाळेचे म्हणजे जे शिक्षकेतर कर्मचारी होते, आज काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही, आपले नागो मामा, त्याबद्दल ते ज्यावेळेस येतील नंतर कार्यक्रमाला येणारच आहेत, याच्यानंतर सुद्धा होतील कार्यक्रम। त्याच्यानंतर विशेष आयोजक कार्यक्रमाचे ते म्हणजे पद्मा गावंडे, पूनम वाघ, रुपाली मोरखडे, त्याच्यानंतर अनिल बोरसे, त्याच्यानंतर मी स्वतः, गजानन गावंडे, केशव खारोडे, सच्चिदानंद तायडे, निलेश खोट्टे, विनोद डाबेराव, संतोष वाघ, विवेक वानखडे, अजय जवंजाळ आणि प्रदीप वाघ या सर्व लोकांनी कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी अत्यंत मोलाची मदत स्वतः जोडून सुद्धा यांनी बऱ्यापैकी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली आणि कार्यक्रम जोपर्यंत पूर्ण होत नाही यांच्या डोळ्यांना सुद्धा झोप नव्हती, रात्री 3-3 वाजता मेसेज टाकत होते ग्रुपवरती, अशी परिस्थिती होती। त्यांनी खरोखर त्यांच्या कार्यक्रमाला आज यश आलं आणि आता हा कार्यक्रम इथं संपला असं मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो। धन्यवाद। सर्वांनी स्नेह भोजनाचा लाभ घ्यावा अशी आग्रहाची विनंती, कोणीही तसे जाऊ नये।